थोडा वेळ बसते ग. नको ग बाई मला आता माझे तास आहे माझं काय हितन काय गुड इव्हिनिंग. आज आपण वर्तुळखंड, वर्तुळ कंस व वर्तुळाचे गुणधर्म या 15व्या घटकामधील स्वाध्याय 15.2 आणि स्वाध्याय 15.3 सोडवणार आहोत. पहा आता पहिला प्रश्न मी शेअर करतो. दोन वर्तुळांच्या परिघांचं गुणोत्तर 5:7 आहे, तर त्यांच्या व्यासांचं गुणोत्तर किती? इथे एक लक्षात ठेवायचं, जे परिघाचं गुणोत्तर असतं तेच व्यासाचं गुणोत्तर असतं. कारण वर्तुळाचा परिघाला आपण सी अक्षर वापरलं, सर्कमफेरन्स ऑफ सर्कल, सर्कमफेरन्स मधलं पहिलं अल्फाबेट सी वापरलं परिघासाठी, तर परिघाचं सूत्र व्यासावरून काढण्याचं आहे पायडी, म्हणजे सी बरोबर पायडी. आता पहिल्या वर्तुळाचा परिघ C1 घेतला आणि पहिल्या वर्तुळाचा व्यास D1 घेतला, तसं दुसऱ्या वर्तुळाचा परिघ मी C2 घेतो आणि व्यास D2 घेतो, म्हणजे दुसऱ्या वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र पाय D2. आता ह्या दोघांचं मला गुणोत्तर काढायचे, म्हणजे C1 छेद C2 बरोबर पाय D1 छेद पाय D2 असं सूत्र झालं. मग आपण ह्या पायला हा पाय घालवला तर तुमच्या लक्षात येईल परिघाचं गुणोत्तर आणि व्यासाचं गुणोत्तर समान आहे. मग तुम्हाला परिघाचं गुणोत्तर 5:7 दिले, म्हणजे 5/7 दिले, तर मग व्यासाचं गुणोत्तर सुद्धा काय येणार आहे? D1 छेद D2, म्हणजे 5:7 हे उत्तर येते. पहा 5:7. कायम लक्षात ठेवा, परिघाचं गुणोत्तर आणि त्रिज्येचं गुणोत्तर समान असतं, परिघाचं गुणोत्तर आणि व्यासाचं गुणोत्तर सुद्धा काय असतं? समान असतं. म्हणून 5:7 पर्याय क्रमांक किती आहे? 4 आहे. दुसरा प्रश्न पहा, सोबतच्या आकृतीमध्ये एक वर्तुळ एका आयताच्या शिरोबिंदूतून जात आहे. बघा, या आयताचं 4ही शिरोबिंदू वर्तुळाच्या परिघावर आहेत, म्हणजे हे वर्तुळ आयताच्या शिरोबिंदूतून जाते. आयताची लांबी 16 सेमी. समजा आपण BC ही त्या आयताची काय घेतली? लांबी घेतली. मग मी BC बरोबर 16 लिहितो आणि रुंदी 12 सेमी. आता ही रुंदी आहे ती मी 12 घेतली. पहा, तर वर्तुळाची त्रिज्या किती? आता तुम्हाला यापूर्वी मी ज्यावेळेस
बेसिक माहिती आपण पाहिली वर्तुळाच्या संदर्भामध्ये. त्यावेळेस सांगितलं व्यासामुळे काय तयार होतं, अर्धवर्तुळ तयार होतं. म्हणजे या आकृतीमध्ये हा जो कंस बीसीडी आहे बघा, इथे मी रेखांकित करतोय. हा रेखांकित केलेला जो परिघाचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, अर्धवर्तुळ. आणि अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन हा नेहमी काटकोन असतो. त्यामुळे हा कोन बीसीडी काय आला, 90 अंश आला. आणि एक कोन काटकोन म्हणून त्रिकोण बीसीडी हा काटकोन त्रिकोण तयार झाला. आणि काटकोन त्रिकोण झाल्यावर आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो. किंवा आपलं पायथागोरसचं त्रिकूट माहितच आहे सर्वांना. कुठलं पायथागोरसचं त्रिकूट, तर 3 4 5, 3 4 आणि 5. म्हणजे एखाद्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण जर 5 असेल तर काटकोन करणाऱ्या बाजू 3 आणि 4 असतात. असं 3 4 5 काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही बाजू असणाऱ्या संख्या आहेत. ह्याला आपण पायथागोरसचं काय म्हणतो, तर त्रिकूट म्हणतो. आता याच्यावरून आपण दुसरं पायथागोरसचं त्रिकूट तयार करू शकतोय का पाहूया. आता या प्रत्येक संख्येला 4 न गुणा. 3 आणि 4 चा गुणाकार 3 चौक 12, 4 आणि 4 चा गुणाकार 4 चौक 16, आणि 5 आणि 4 चा गुणाकार 5 चौक 20. हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे. याचा अर्थ काटकोन करणारी एक बाजू 12 असेल, दुसरी बाजू 16 असेल तर कर्ण 20 असतो. अगदी सेम येत आहे बघा. काटकोन करणारी एक बाजू 12 आहे, काटकोन करणारी दुसरी बाजू 16 आहे, म्हणून हा कर्ण किती आहे, 20 आहे. मग काटकोन त्रिकोणाचा कर्ण बीडी हा त्या वर्तुळाचा काय आहे, व्यास आहे. म्हणजे डायमीटर किती झाला, 20. आणि आपल्याला काढायची त्रिज्या, आणि रेडियस म्हणजे त्रिज्या. त्रिज्या ही व्यासाची निम्मी असते. मग तुम्हाला 20 ला 2 न भागावं लागणार आहे. किती उत्तर येते बघा, 10 सेंटीमीटर. आणि मग 10 सेमीचा बघा पर्याय क्रमांक किती आहे, तर 2 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. केंद्रबिंदू पी असलेल्या वर्तुळाचा व्यास mn. mn हा व्यास आहे. या mn व्यासावर टी बिंदू आहे. tn ची किंमत तुम्हाला 9 दिलेली आहे. मी तर आकृतीमध्ये tn ची किंमत 9 भरतो पहा. आणि mn ला लंब AB जीवा आहे. इथं बघा काटकोन तुम्हाला दाखवलेला आहे. आणि AB जीवेची लांबी 30 आहे. आता एक लक्षात ठेवा, आपला गुणधर्म काय आहे, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजे आपली जीवा जर 30 असेल तर त्याचं 2 समान भाग काय होणार, 80 भाग 15 येणार. आणि हा टीबी भाग सुद्धा किती येणार, तर 15 येणार. बघा आता 1 भाग 15 आणि जीवेचा दुसरा भाग सुद्धा किती आला, तर 15च आलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी पीटी जे आहे ते पीटी किती येणार आहे ते आपल्याला काढावं लागेल. आता मला सांगा, एपी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. त्रिज्याला आपण आर अक्षर वापरतो, रेडियस. मग पीएन सुद्धा रेडियसच आहे. पीएन ची किंमत सुद्धा किती येणार, मग आर येणार. पहा मी तर लिहितो, पीएन ही सुद्धा त्या वर्तुळाची काय आहे, तर त्रिज्या आहे. आता आपल्याला काढायचं आहे पीटी. काय काढायचं आहे, पीटी. पीटी काढायचं असेल तर मला पीएन मधून टीएन वजा करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, पीएन मधून हा टीएन वजा करावा लागणार आहे. मग पीएन ची किंमत आर घेतली आपण आणि टीएन ची किंमत 9 भरली. किती आला पीटी, तर आर वजा 9 आला. पहा. आणि मग हा काटकोन त्रिकोण असल्यामुळं इथं आपण पायथागोरसचा जर सिद्धांत वापरला तर कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजितकं.
यानुसार समीकरण काय येणार? पीटी वर्ग अधिक एटी वर्ग आणि बरोबर एपी वर्ग. बरोबर काय येणार? तर एपी वर्ग. आता याच्यामध्ये आपण किमती भरूया. पीटीची किंमत मी आर वजा 9 भरतो पहा. आकृतीमध्ये आपण आर वजा 9 किंमत काढलेली आहे पीटीची. अधिक एटीची किंमत 15 आहे. एटीचं गाव मी 15 लिहितो म्हणजे इथं 15चा वर्ग होणार. आणि एपीची किंमत आपण आर घेतलेली आहे तर आरचा वर्ग होणार. आता इथं आर वजा 9 कंसाचा वर्ग काढताना कुठला विस्तार सूत्र वापरायचं? ए वजा बी कंसाचा वर्ग नाही का? ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. आर ही ए ची किंमत समजा आणि 9 ही बी ची समजा म्हणजे इथं आरचा वर्ग होणार. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2ab 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद म्हणजे 2 गुणिले आर गुणिले 9 मग 92 18 18 येणार पहा. मधलं पद काय येणार? वजा 18 आर आणि अधिक बी चा वर्ग. बी म्हणजे 9 चा वर्ग किती येणार? 81 आणि त्याच्या पुढं 15चा वर्ग किती? तर 225 आणि उजवी बाजू आर चा वर्ग इतकी येणार आहे. आता दोन्ही बाजूला आर वर्ग आहे. मग ह्या आर वर्गाला हे आर वर्ग आपण कॅन्सल करूया. बघा आता हे जे वजा 18 आर आहे ते आपण त्या बाजूला नेऊया म्हणजे अधिक 18 आर होईल पहा. आणि 81 आणि 225 जर बेरीज केली तर ती 306 येते पहा. आता गुणिले आर इकडे आल्यावर भागिले झालं म्हणजे 306 भागिले 18. आता बघा 18 1 18 12 वर 6 126 आणि 8 7 126. बघा आर ची किंमत किती आली? 17 आली. आर ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आर ही वर्तुळाची काय आहे? त्रिज्या. आपल्याला विचारलंय एम एन या व्यासाची किंमत. व्यासाला आपण डायमीटर मध्ये डी अक्षर वापरलं तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग 2 गुणिले 17 बघा 17 दोन्ही 34. मग 34 सेमीचा पर्याय क्रमांक किती आहे? तर 2 आहे. अशा पद्धतीने तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा प्रश्न वर्तुळामध्ये त्रिज्ये एवढ्या लांबीच्या जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनच्या अंतर त्रिज्येच्या किती पट असेल? वर्तुळ केंद्रामध्ये त्रिज्ये एवढ्या लांबीच्या जीवेचं. आता मी छोटीशी काय काढतो? एक जीवा काढतो पहा खाली अशी. ही जीवा काढली. समजा ओ हा मी वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला आणि ए बी ही वर्तुळाची काय घेतली? जीवा घेतली. समजा मी ओ आणि ए हे दोन बिंदू जॉईन करतो. पुन्हा ओ आणि बी हे दोन बिंदू जॉईन करतो. आता ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे त्याला आपण आर अक्षर वापरतोय आणि ओबी ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे त्याला आपण आर म्हणतोय. आणि त्रिज्या एवढी लांबीची जीव आहे म्हणजे ही एबी जीवा सुद्धा आपली आरच येणार पहा. कारण त्रिज्या आणि जीवेचं अंतर सारखं आहे. बरं वर्तुळामध्ये त्रिज्या एवढ्या लांबीच्या जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर. आता जीवेचं केंद्रापासूनचं अंतर काढताना त्या केंद्रातून जीवेवर काय टाकावं लागतं? असा लंब टाकावा लागतो. समजा हा लंब टाकलेला आहे. या लंबाला आपण ओपी नाव दिलं. काय नाव दिलं? ओपी नाव दिलं.
आता ह्या वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर त्रिज्येच्या किती पट आहे असं विचारलंय. आता असं करूया, ह्या दोघांचा आपण रेशिओ घेऊया. वर्तुळ केंद्रापासून जीवेचं जे अंतर आहे त्याला आपण ओपी म्हणूया, आणि जी त्रिज्या आहे त्याला आपण आरच म्हणूया. ह्या दोघांचा रेशिओ काढूया. म्हणजे ओपी हे डिस्टन्स आरच्या किती पट आहे आपल्याला निघेल. आता मला सांगा, ही ओपी, आता हे आर आहे, ओ ए, ओबी पण आर आहे आणि हे खालचं एबी पण आर आहे. तिन्ही बाजू समान आहेत, म्हणजे हा समभुज त्रिकोण झाला, इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंश मापाचा असतो, तर 60 अंश मापाचा असतो. म्हणजे हा कोण 60 झाला, हा तर 90 आहेच, म्हणजे हा कोण 30 आला. आपला त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. मग ह्या 60 ची ह्या 90 ची बेरीज 150 जर 180 तून वजा केली तर वरचा कोण 30 अंश येतोय. म्हणजे त्रिकोण ओपीए हा 30-60-90 मापाचा त्रिकोण तयार झाला. आणि हा गुणधर्म तुम्हाला एक माहित असायला हवा, तर 30 अंशच्या समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंशा समोरची बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. आता ओपीए या त्रिकोणामध्ये 60 अंशा समोरची बाजू ओपी आहे पा, आणि कर्ण आहे तो ओए आहे. मग ओपी ही 60 अंश कोणासमोरची बाजू ओए या कर्णाच्या किती पट असणार, वर्गमुळात 3/2 पट असणार. मग आपण ओए ला अगोदरच आर मानलेला आहे, ओएच्या जागेवर मी आर भरतो, म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले आर असं होणार आहे. मग ही ओपीची किंमत इथं मी अंशामध्ये भरतो, वर्गमुळात 3/2 गुणिले आर, आणि छेदातला आर तसाच लिहूया. आणि मग या अंशातल्या आर ला छेदातला आर कॅन्सल झाला. मग काय झालं बघा, आता ओपी बरोबर वर्गमुळात 3/2 फक्त उजव्या साईडला राहिलं, आणि हे जे आर डाव्या साईडला छेदात आहे ते अंशात जाईल उजवीकडे आल्यानंतर. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर त्रिज्येच्या किती पट आहे, वर्गमुळात 3/2 पट आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पहा पुढचा प्रश्न, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. समजा मी ही नेहमीप्रमाणे जीवा काढतो, नेहमीप्रमाणे वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर विचारात घेताना आपण लंब टाकतो. इथं लंब टाकला. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, एबी ही वर्तुळाची जीवा आहे, आणि ओबी ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे. आता हा काटकोन त्रिकोण तयार झाला, त्रिज्या 10, ओबी ही त्रिज्या आहे, इथं मी 10 भरतो. 16 सेमी लांबीची जीवा आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. यानुसार या 16चं 2 समान भाग होणार. त्यातला एक भाग 8 ल्या आणि दुसरा भाग 8 ल्या. इथं मी एबीचा मध्यबिंदू पी घेतो. आपल्याला वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर काढायचं आहे. आता आपल्या सर्वांना 3, 4, 5 हे पायथागोरस त्रिकूट ज्ञात आहे. अगदी पायथागोरसचा सिद्धांत न वापरता सुद्धा आपण ओपी काढू शकतो त्रिकुटावरून. आता या प्रत्येक संख्येला आपण 2 न गुणूया. 3 दुनी 6, 4 दुनी 8 आणि 5 दुनी 10. म्हणजे 6, 8, 10 ह्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू असतात. मग इथं तुम्हाला कर्ण 10 दिलेला आहे, काटकोन करणारी एक बाजू 8 दिलेली आहे, तर काटकोन करणारी उर्वरित जी बाजू आहे ती 6 असणार आहे. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर 6 सेमी असेल.
म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे पहा. पाचव्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6वा. चक्रीय चौकोनाच्या एका कोनाचे माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे. तर त्या कोनाचे माप किती? आता आपण एक चक्रीय चौकोन काढूया. चक्रीय चौकोन म्हणजे त्या वर्तुळाच्या परिघावर 4 भिन्न बिंदू घ्यायचं आणि चौकोन तयार करायचा. बघा हा चक्रीय चौकोन काढला. या चौकोनाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. समजा या चक्रीय चौकोनाला आपण ए, बी, सी आणि डी असं नाव दिलं पहा. एका कोनाचे माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या, समजा आपण असं करूया, सी कोनाचं माप एक्स मानूया. मग सी चा सम्मुख कोन हा ए आहे. मग ए या कोनाचं माप सी च्या दुप्पट घेऊया. मग ए चं माप एक्स ची दुप्पट काय घेऊया? 2x घेऊया. हा, तर त्या कोनाचे माप किती? बघा, चक्रीय चौकोनाच्या एका कोनाचे माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे. म्हणजे जे दुप्पट माप आहे, म्हणजे 2x ची किंमत काढायची आहे. कोणाची किंमत काढायची आहे? तर 2x ची किंमत काढायची आहे. आता आपण एक गुणधर्म पाहिलाय, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे ए आणि सी हे पूरक कोन आहेत. याचा अर्थ ए कोन आणि सी कोन या दोघांची बेरीज किती येणार आहे? 180 येणार आहे. मग ए चं माप आपण 2x घेऊया आणि सी चं x घेऊया आणि या दोघांची बेरीज 180. मग 2x आणि 1x ची बेरीज 3x. उजवी बाजू किती आली? 180 गुणिले 3 तिकडे गेल्यावर भागिले होणार. मग 180 ला 3 न भागूया. पहा, 3 × 18 आणि 0 ला 0. x ची किंमत 60 आली. आपल्याला त्या कोनाचं माप विचारलेलं आहे, म्हणजे ए चं माप विचारलेलं आहे. मग ए चं माप आपण 2x घेतलेलं आहे. मग 2 गुणिले x ची किंमत टाकूया 60. आणि मग 60 आणि 2 चा गुणाकार किती येणार? तर 120 अंश येणार. आणि 120 चा बघा पर्याय क्रमांक किती आहे उत्तर? तर 2 आहे. प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7. एका लघु कंसाचं माप 160 अंश आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचं माप किती? आता लक्षात ठेवा, लघु कंस आणि विशाल कंस तयार होण्यासाठी आपल्याला जीवा ही केंद्रातून न जाणारी काढली पाहिजे. समजा मी अशा पद्धतीची काय काढली? जीवा काढली. समजा या जीवेला मी ए बी नाव दिलं. आता हा बघा लघु कंस तयार झाला. हा काय तयार झाला? लघु कंस. आता या लघु कंसावर मी पी बिंदू घेतो आणि वरच्या बाजूला जो राहिला कंस तो विशाल कंस आहे. आता दरम्यान मी जर क्यू बिंदू घेतला तर ए क्यू बी हा कंस विशाल कंस झाला आणि एपीबी हा लघु कंस झाला. आता तुम्हाला या लघु कंसाचं माप दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 160. मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं, लघु कंसाचं माप हे नेहमी 180 पेक्षा कमी असतं. अर्धवर्तुळ कंसाचं माप 180 असतं आणि विशाल कंसाचं माप 180 पेक्षा जास्त असतं. आता आपल्याला विचारलेलं आहे विशाल कंसाचं माप बरोबर काय? मग यापूर्वी तुम्हाला सूत्र झाले या. विशाल कंसाचं माप बरोबर 360 वजा लघु कंसाचं माप. पण 360 मधून लघु कंसाचं माप आपण 160 जर वजा केलं
तर या ठिकाणी वजाबाकी किती येते, तर 200 अंश एवढी येते. आणि 200 अंश त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे पहा. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा या स्वाध्यायामधला, लघुवर्तुळखंडातील कोनाचं माप पुढीलपैकी कोणते असू शकते? लघुवर्तुळखंड. आता समजा मी लघुवर्तुळखंड असा काढला. हा, केंद्राच्या बाजूला जो वर्तुळाचा भाग आहे म्हणजे हा विशाल वर्तुळखंड आहे पहा. आणि खालचा जो भाग आहे तो लघु वर्तुळखंड आहे. वर्तुळखंड म्हणजे वर्तुळाचाच भाग असतो. आता समजा याच्यामध्ये आंतरलिखित मी कोन काढला. समजा या जीवेला आपण AB नाव दिलं आणि इथं आपण P बिंदू घेतला आणि हा AP बिंदू AP आणि हा BP जर जोडला तर ह्या कोनाचं माप तुम्हाला विचारलेलं आहे. यापूर्वी झालेला आहे, लघुवर्तुळखंडातील जो कोन आहे तो विशाल कोन असतो आणि विशाल वर्तुळखंडातील जो कोन आहे तो लघु कोन असतो. म्हणजे हा कोन APB हा विशाल कोन असणार आहे आणि विशाल कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त असतं. त्यामुळे पहिला पर्याय येणारच नाही आणि 90 अंशाचा दुसरा पर्याय सुद्धा येणार नाही. आता 90 पेक्षा जास्त असतं आणि 180 पेक्षा कमी असतं, त्यामुळे 180 हा पर्याय सुद्धा येणार नाही. मग 135 हे उत्तर येऊ शकतं. लघुवर्तुळखंडामधील जो कोन आहे त्याचं माप 135 अंश असू शकतं. आता आपण पुढचा स्वाध्याय पाहणार आहोत. स्वाध्याय 15.3 पाहणार आहोत. त्याच्यामधील पहिला प्रश्न पहा. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचं माप 135 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचं माप किती? आपण असं करूया, डायग्राम काढलेलीच आहे. तर O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला. आता मी 135 अंशाचा केंद्रीय कोन काढतो पहा. अंदाजे आता इकडे समजा मी P नाव दिलं आणि इकडे Q नाव दिलं. POQ हा सेंट्रल अँगल झाला, केंद्रीय कोन झाला आणि या केंद्रीय कोनाचं माप आहे 135 अंश. तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचं माप किती? आता आपण पहिल्यांदा लघु कंसाचं माप काढूया. आता हा पुढचा जो दिसतोय का नाही, मी रेखांकित करतोय. समजा इथं मध्ये मी A नाव दिलं. कंस PAQ हा लघु कंस झाला आणि मग या लघु कंसाचं माप किती येणार आहे? तर 135 अंश येणार आहे. लघु कंसाचं माप किती येणार आहे? 135 येणार आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे विशाल कंसाचं माप. मग विशाल कंसाचं माप जर काढायचं असेल तर मग असे झाले या 360 वजा संगत लघु कंसाचे माप. 360 मधून 135 आपण काय करूया, मायनस करूया, म्हणजे वजाबाकी इथे येणार आहे. आणि ही वजाबाकी बरोबर किती येते, तर 225 अंश. मग बघा 225 पर्याय आहे का? आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न दुसरा आहे पहा. आकृतीमध्ये कंस BXC एकरूप कंस, एकरूप आहे आणि हे कंस BXC एकरूप कंस BYC. आता इथं मी जर B आणि C हे दोन बिंदू जोडलं तर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. तर BC हा काय होणार आहे? व्यास. म्हणजे कंस BXC आणि कंस BYC हे जर दोन एकरूप कंस असतील तर हे दोन्ही कंस हे अर्धवर्तुळ कंस असणार आहेत. आणि तुम्हाला माहित आहे अर्धवर्तुळ कंसाचं अंशात्मक माप 180 अंश असतं.
अर्धवर्तुळ कंसाचं अंशात्मक माप किती असतं? 180. मग आपल्याला विचारलेलं आहे माप कोन बीएसी. मग मी या ठिकाणी बीए आणि हे एसी असं जर बिंदू जोडलं तर हा कोण काय होणार आहे? काटकोन होणार आहे. कारण अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन हा काटकोन असतो. अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन काय असतो? काटकोन असतो. म्हणून माप कोन बीएसी किती आला? तर 90 अंश इतक्या मापाचा आला. म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3 पहा. चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. बघा, चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत आणि बीएडी चं माप 75 तुम्हाला इथं दिलेलंच आहे. एडीसी हा कोन तुम्हाला इथं ऑलरेडी 85 अंश दिलेला आहे. कोन एबीसी चा कोन दुभाजक बीओ आहे, त्यामुळे हा भाग सारखा असणार आहे. हे दोन कोन एकरूप असणार आहेत. आणि डीसीबी चा हा सीओ कोन दुभाजक आहे, त्यामुळे हा कोन आणि हा कोन सुद्धा सारखा असणार आहे. म्हणजे तुम्हाला एकरूप कोनाचे तर दोन जोड्या भेटल्या पहा. आणि हे दोन कोन दुभाजक परस्परांना ओ बिंदू मध्ये छेदतात. आणि विचारलंय माप कोन बीओसी, म्हणजे या कोनाचं माप या ठिकाणी विचारलेलं आहे. माप कोन बीओसी बरोबर किती? आता पहा, तुम्हाला यापूर्वी सुद्धा झाले, चक्रीय चौकोनाचे समूह कोन परस्पर पूरक असतात. म्हणजे ए आणि सी हे जर दोन कोन विचारात घेतलं तर त्यांची बेरीज किती येणार? 180. मग मी इथे लिहिलं कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 पहा. त्यात ए चं माप तुम्हाला 75 दिलेलंच आहे. आता सी चं मी काय करतो, एक कोन एक्स मानतो आणि त्याचा दुसरा कोन पण एक्स मानतो, कारण कोन दुभाजकामुळे हे दोन समान कोन झालं. मग हा जो सी कोन आहे तो एक्स अधिक एक्स काय येणार आहे? तर 2x येणार आहे. आणि उजवी बाजू आहे 180. आता 75 तिकडे गेल्यावर वजा होणार. 180 वजा 75 ही जर वजाबाकी केली तर किती येणार? 180 वजा 75 105 येणार. आणि मग x बरोबर 105 भागिले 2. बे पंचे 10, बे दुनी 4, दशांश चिन्ह बे पंचे 10, 52.5 आलं पहा अंश. या x कोणाचं माप किती आलं? 52.5 अंश. हा, आता जसं ए आणि सी ही सम्मुख कोनाची जोडी आहे, त्याच पद्धतीनं ही बी आणि ही डी ही सुद्धा सम्मुख कोनाची जोडी आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्पर पूरक असतात. यानुसार कोन बी अधिक कोन डी बरोबर 180. मग मी बी चं वरचा कोन y मानतो आणि त्याचा एकरूप असणारा खालचा कोन पण y मानतो. म्हणजे y अधिक y, बी कोनाचं माप आलं 2y आणि डी कोनाचं माप 85 आहे आणि उजवी बाजू आहे 180. एकशे 80 वजा 85 हे जर केलं तर 95 येणार पहा. मग 95 भागिले 2 म्हणजे 95 ची निमपट करावी लागेल. बे चौक 8, बे 7 14 आणि बे 5 10, 47.5 येते पहा. म्हणजे हा जो y कोन आहे तो 47.5 अंश आला. आता बीओसी हा जर तुम्ही त्रिकोण विचारात घेतला तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग आपण काय करूया, 47.5 हा ओबीसी कोन आलेलाच आहे आणि ओसीबी कोन आपला 52.5 आलेलाच आहे. आणि ह्या दोघांची बेरीज 180 तून वजा केली
की बीओसी हा केंद्रीय कोन मिळेल. मग मी तर बीओसी बरोबर लिहितो पहा 47.5 अधिक 52.5 5 आणि 5 10 हाताला 1 7 आणि 1 8 आणि 2 10 हाताला 1 आणि 5 आणि 5 10 100 आलं पहा. मग 180 मधून 100 वजा करूया. 180 मधून 100 वजा करूया. ही वजाबाकी किती आली 80 अंश. अशा पद्धतीने जो बीओसी आहे तो 80 अंशाचा येतोय. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 सोबतच्या आकृतीमध्ये ओ हे वर्तुळ केंद्र आहे. तर कोन क्यूपीटी किती? क्यूपीटी म्हणजे हा कोण विचारलेला आहे. क्यूपीटी. आता मला सांगा हा कोण जर 110 अंश असेल तर हा केंद्रीय कोन जर 110 असेल तर हा पुढचा जो लघु कंस आहे का नाही मी रेखांकित करतोय तो सुद्धा किती असणार 110 असणार. कारण काय तर लघु कंसाचं माप हे संबंधित केंद्रीय कोनाच्या मापाइतकं असतं. केंद्रीय कोन जर 110 अंश असेल तर हा लघु कोन सुद्धा 110 अंश असणार आहे. आता आपल्याला कोन आरपीक्यू काढायचा आहे बघा. हा आरपीक्यू हा आंतरलिखित कोन आहे. आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या निम्म असतं. मग आरक्यू हा 110 अंशाचा आंतरखंडित कंस आहे आणि आंतरखंडित कंसाचा माप 110 अंश आहे. म्हणून आंतरलिखित कोनाचं माप 110 च्या निम्म म्हणजे हा कोन किती आला 55 अंश आला पहा. किती आला 55. आणि 55 चा क्यूपीटी हा रेषीय जोडीतील कोन आहे. मग आपल्याला जर क्यूपीटी कोन काढायचा असेल तर 180 तून 55 काय करावं लागणार आहे वजा करावं लागणार आहे. बघूया आपण करून 180 वजा 55 55 आणि किती 80 25 आणि ते 100 मला वाटतं 125 अंश येते. वजाबाकी किती ती 125 अंश. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5 सोबतच्या आकृतीमध्ये ओ हे वर्तुळ केंद्र असून माप कोन ओबीसी 35 तर बीएसी किती? आता ह्या दोन एकरूप बाजू आहेत कारण एकाच वर्तुळाची त्रिज्या आहे आणि एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. त्यामुळे हा कोन जर 35 असेल तर हा सुद्धा 35 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता हा केंद्रीय कोन किती येईल? त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 असते. मग 35 आणि 35 ची बेरीज 70 बघा. मग 180 तून जर 70 वजा केलं तर हा केंद्रीय कोन बीओसी किती आला 110 पहा. किती आला 110. आणि तो जर 110 असेल तर हा पुढचा जो लघु कंस आहे तो सुद्धा किती असेल 110 असेल. आणि आपल्याला जो विचारलेला आहे बीएसी हा आंतरलिखित कोन आहे आणि यानं आंतरखंडित केलेला 110 अंशाचा बीसी आहे. आणि आपलं काय गुणधर्म आहे आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या निम्म असतं. मग 110 च्या निम्म हा बीएसी येणार. मग 110 च्या निम्म किती तर 55 अंश. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे 4 आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 पहा सोबतच्या आकृतीनुसार पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचे विधान पहा. असत्य म्हणजे काय तर चुकीचे विधान कोणतं? आता बघा एक नंबर आहे कंस AXB व कंस CYD हे एकरूप कंस आहेत. 2 नंबर कंस CYD ची लांबी म्हणजे हा कंस CYD
कंस CYD ची लांबी कंस AXB च्या लांबीपेक्षा जास्त आहे. आता साहजिकच आहे, कंस AXB हा लहान दिसतोय आणि कंस CYD हा मोठा दिसतोय. मग कंस CYD ची लांबी कंस AXB च्या लांबीपेक्षा जास्त, हे विधान सत्य आहे पहा. आता तिसरं बघा, माप कंस AXB म्हणजे हा कंस AXB बरोबर माप कंस CYD. बघा हा. आता आतलं जर छोटं वर्तुळ विचारात घेतलं तर AXB हा छोट्या वर्तुळाचा लघु कंस आहे आणि लघु कंसाचं माप संबंधित केंद्रीय कोनाच्या मापाइतकं असतं. मग कंस AXB चं माप 60 येणार पहा. आणि मोठं वर्तुळ जर विचारात घेतलं तर मोठ्या वर्तुळाचा CYD हा लघु कंस आहे आणि त्याचा संबंधित केंद्रीय कोन सुद्धा 60 अंशाचा आहे, म्हणून माप कंस CYD पण 60 येणार. म्हणजे माप कंस AXB बरोबर माप कंस CYD हे सुद्धा तिसरा पर्याय सत्य आहे. आणि माप कोन AOB बरोबर माप कोन COD, AOB आणि COD हे एकच कोन आहेत, म्हणजे हे सुद्धा विधान सत्य आहे. आता फक्त पहिलं विधान पुन्हा एकदा पहा, कंस AXB व कंस CYD हे एकरूप आहेत. मला तर हे सुद्धा विधान सत्यच वाटते, कारण कंस AXB नाही कंस AXB लहान वाटतोय आणि कंस CYD कसा वाटतोय, मोठा वाटतोय. म्हणजे ह्या दोन कंसांची लांबी समान असणार नाही, म्हणजे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे, असत्य आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. हा, पुढं आकृतीत O हे वर्तुळ केंद्र असून आकृतीमध्ये O हे वर्तुळ केंद्र असून माप कोन AOB बरोबर 120 अंश, AOB 120 दिलेला आहे आणि AC आणि DC हे एकरूप आहेत. AC आणि DC काय आहेत, एकरूप आहेत. इथं AC आहे, इथं खुणा दाखवल्यात बघा. इथं जशी AC ला खुण आहे तशीच इथं DC ला पण खुण आहे. आणि विचारलंय माप कोन DAC, माप कोन DAC म्हणजे हा कोन विचार. माप कोन DAC. बघा, थोडा विचार करा. आता पहा, हा केंद्रीय कोन 120 आहे. मग या केंद्रीय कोनाचा पुढचा जो लघु कंस आहे, इथं मी रेखांकित करतो म्हणजे लक्षात येईल, हा सुद्धा 120 अंश येणार आहे, कारण लघु कंसाचं माप हे संबंधित केंद्रीय कोनाच्या मापाइतकं असतं. आणि हा कंस कोन जो ACB आहे हा आंतरलिखित कोन आहे आणि ACB न हा पुढचा 120 अंशाचा AB हा कंस आंतरलिखित केलाय आणि आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या निम्म असतं. मग कोन ACB 120 च्या निम्म म्हणजे हा कोन 60 अंश येणार. हा कोन किती येणार, तर 60 अंश येणार आहे. आता हा जर 160 असेल तर त्याचा रेषी जोडीला हा कोन किती येणार, 180 तून तुम्ही जर 60 वजा केलं तर हा कोन 120 अंश मापाचा येतोय पहा. आता ह्या दोन बाजू एकरूप आहेत, मग या बाजू समोरचा हा कोन आणि या बाजू समोरचा हा कोन एकरूप येणार पहा. मग हा कोन जर x मानला तर हा कोन सुद्धा x येणार आणि त्रिकोण DCA च्या तिन्ही कोनांची बेरीज 180 येणार. मग x अधिक x अधिक 120 बरोबर 180. मग 2x 180 वजा 120 60. मग 60 भागिले 2 जर केलं तर तो कोन 30 येतोय पहा. म्हणजे DAC हा x मानलेला कोन 30 अंश आला, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे.
पुढचा प्रश्न आठवा पहा. ओ हे केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा AB व जीवा CD या केंद्रापासून समान अंतरावर आहे. आता समान अंतरावर या दोन जीवा आहेत. आता मी दोन जीवा काढतो. एक केंद्राच्या वरच्या बाजूला काढतो आणि दुसरी जीवा केंद्राच्या खालच्या बाजूला काढतो आणि या केंद्रातून दोन्ही जीवावर दोन लंब काढतो. समजा ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. AB ही वर जीवा आहे आणि CD ही खाली जीवा आहे. आता वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर म्हणजे लंब टाकला. OP वरचं अंतर आहे जीवेचं केंद्रापासूनचं आणि खालचं अंतर आपण OQ घेऊया. म्हणजे वरच्या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर OP आणि खालच्या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर OQ. आता काय सांगितलंय, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा AB व जीवा CD वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर आहे. म्हणजे OP आणि OQ समान आहे पहा. OP आणि OQ हे समान आहे. तर सारख्या खुणा दाखवतो पहा. ह्या OP ला जशी खूण तशीच OQ ला दाखवतो. आता कोण AOB, मी AOB कोण तयार करण्यासाठी हा AO आणि हा BO जोडतो आणि OCD साठी हा OC आणि हा OD जोडतो. आता AOB तुम्हाला 80 अंश दिलाय बघा. हा कोण किती दिलाय? 80. आणि विचारलाय OCD. AOB 80 दिलाय आणि विचारला कुठला? OCD. OCD म्हणजे हा विचारलाय बरोबर. आता पहा, एक आपण वाक्य पाहिलेलं आहे. एका किंवा एकरूप वर्तुळामध्ये वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरच्या जीवा एकरूप असतात. एका किंवा एकरूप वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरच्या जीवा एकरूप असतात. मग OP आणि OQ ही जर अंतर समान असतील तर AB आणि CD या जीवा सुद्धा समान असणार. मग मी तर लिहितो AB एकरूप CD. आणि अजून एक वाक्य पाहिलंय, एकरूप जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोन करतात. मग AB या जीवेनं केंद्राशी केलेला AOB कोन जर 80 अंश असेल तर CD या जीवेनं O या केंद्राशी केलेला कोन COD सुद्धा 80 असेल. बघा आपला कोन COD 80 आला. हा, आता आपल्याला हा विचारला. आता मला सांगा OC आणि OD ह्या एकाच वर्तुळाच्या काय आहेत? त्रिज्या आहेत. म्हणजे OC आणि OD समान आहेत. आणि तुम्हाला मी यापूर्वी सांगितलंय एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. मग ODच्या समोरचा कोन C आणि OC च्या समोरचा कोन D हा समान असेल. मग हा जर आपण कोन X मानला तर हा पण X येणार. आणि त्रिकोण OCD मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180. मग पहिला कोन X, दुसरा कोन X आणि तिसरा कोन 80. आणि या तिघांची बेरीज येणार 180. मग X अधिक X 2X आणि 180 वजा 80 100 येणार. मग 100 भागिले 2 50. अशा पद्धतीनं हा जो कोन X म्हणजे OCD हा बरोबर 50 अंश आलेला आहे. 50 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न 9. पुढील पर्यायात चौकोनाच्या कोनांची गुणोत्तर दिली आहेत. त्यापैकी कोणते गुणोत्तर चक्रीय चौकोनाचे आहे? बघा आकृती सुद्धा खरं काढायची गरज नाही, तरी सुद्धा मी माहितीसाठी काढतोय पहा आकृती.
समजा या चौकोनाला आपण एबीसीडी असं नाव दिलं. आता आपण म्हणजे कोणतं गुणोत्तर चक्रीय चौकोनाचं आहे, समोरासमोरील कोणांची बेरीज समान आली पाहिजे पहा. आता मला सांगा इथं 1 आणि 3 ची बेरीज किती येते या 4, आणि इथे याकडे 1 2 आणि 6 ची बेरीज किती या 6. म्हणजे इथं 4 येते तर 6 येते, समान आहे का तर नाही. म्हणजे हे चक्रीय चौकोनाचं गुणोत्तर नाही. आता 2 नंबरचा पर्याय बघा, इथं 2 आणि 4 ची बेरीज किती 6, आणि इथं 3 आणि 5 ची बेरीज किती 8, हे सुद्धा समान नाही पहा. पुन्हा इथं बघा 3 नंबरला 3 आणि 5 ची बेरीज किती 8, आणि 4 आणि 6 ची बेरीज किती 10, हे सुद्धा समान नाही. आता इथं बघा 2 आणि 5 ची बेरीज 7, आणि इथं 4 आणि 3 ची बेरीज सुद्धा 7. आता इथे इक्वेलिटी आहे. म्हणजे समजा ए कोण 2 च्या पटीत म्हणजे 2x घेतला, बी कोण 4 च्या पटीत म्हणजे 4x घेतला, सी कोण 5 च्या पटीत म्हणल्यावर 5x घेतला, आणि डी कोण 3 च्या पटीत म्हणजे 3x घेतला. बघा चौथ्या पर्यायानुसार आपण कोण घेतलं तर ह्या 2x आणि 5x ची बेरीज 7x येते, आणि तर 4x आणि 3x ची बेरीज 7x येते, म्हणजे बेरीज समान आहे. म्हणजे हे चक्रीय चौकोनाच्या समकोनाच्या जोड्या बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. आणि शेवटचा प्रश्न 10वा पहा. सोबतच्या आकृतीत जीवा AB ची लांबी 16 सेमी आहे. आता वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मग या 16चं 2 भाग करावे लागतील. त्यातला AM भाग 8 करावा लागेल, आणि हा MB भाग सुद्धा किती करावा लागेल 8 करावा लागेल. लेंथ MP 4, खालचा जो भाग आहे तो 4 आहे पहा, आणि विचारलंय वर्तुळाची त्रिज्या. समजा मी OA जोडलं तर OA ही वर्तुळाची काय होणार आहे तर त्रिज्या होणार आहे. आता मगाशी सांगितल्या पद्धतीने OA ला आपण त्रिज्या म्हणूया R, तसं OP सुद्धा त्रिज्या आहे. मग OM जर काढायचं असेल तर R वजा किती येणार 4 येणार, आणि मग OMA या काटकोन त्रिकोणात जर तुम्ही पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर काय येणार, कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणारी पहिली बाजू R वजा 4 त्याचा वर्ग अधिक काटकोन करणारी दुसरी बाजू 8 त्याचा वर्ग. आता उजव्या बाजूतील कंसाचा विस्तार करतो. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 पदाच्या गुणाकाराचे दुप्पट 4R, 4R चे दुप्पट 8R, आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16, आणि अधिक 8 चा वर्ग 8 64. मग R वर्ग वजा 8R. आता 64 आणि 16 ची बेरीज करा 80 येते 80. आता उजवी बाजू डावी बाजू ही R वर्ग आहेच फिक्स. आता ह्या R वर्गला हे R वर्ग कॅन्सल झालं. आता वजा 8R उजवीकडून डावीकडे आल्यावर अधिक 8R होणार, आणि उजवी बाजूला फक्त 80 राहते. R बरोबर 80 भागिले 8. R ची किंमत किती आली 10. R म्हणजे त्रिज्या 10, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण स्वाध्याय 15.2 आणि स्वाध्याय 15.3 पाहिलेला आहे. उद्याचा तास आपला नेहमीप्रमाणे सकाळी 6 ते 7 या वेळामध्ये होईल. उद्या आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हे 16वे प्रकरण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय. बाय सर.